लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी खुद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा घेत आहेत। त्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी देखील ही सभा खूप महत्त्वाची असणार आहे। सध्या माझ्यासोबत महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आहेत। अप्पा, कसं पाहता या सभेकडे? मोदींनी स्वतः ही सभा घेतलेली आहे आणि किती महत्त्वपूर्ण ही सभा असणार आहे तुमच्यासाठी? बघा, देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना संपूर्ण देशभर सन्माननीय मोदीजी सभेच्या माध्यमातून जातात। आज पुणे जिल्ह्यामधल्या 4 लोकसभा मतदारसंघामध्ये मोदीजींची सभा होते। या सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एक उत्साह निर्माण करण्याचं काम, त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी देशासाठी केलेलं काम हे मांडण्याचं काम मोदीजी करतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे या देशातील जनता, पुणे जिल्ह्यातील जनता ही मोदीजींच्या बरोबर आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये याचा मोठा फायदा या 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये होईल। अप्पा, खरं तर अनेकदा तुम्ही असं सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला खरं तर कुणी ओळखतच नाही। मग अर्थात त्याला कुणी ओळखत नाही तर मोदींनी येऊन सभा घेणं एवढी गरजेची वाटते? खरंच म्हणजे मोदींना यावं लागते महायुतीच्या उमेदवाराला पाळण्यासाठी आणि एकीकडे तुम्ही सातत्याने सांगता की त्यांना तर कुणी ओळखतच नाही। मी तुम्हाला सांगतो, मीडियाच्या माध्यमातून कुणीतरी अशा प्रकारचं वक्तव्य, मी माझ्या तोंडातून मी कधी देखील कुठल्याच्या व्यक्तीविषयी मी असं वक्तव्य खरं केलं नाही, पहिलं तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट, गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेलं काम, आम्ही काम घेऊन उमेदवार म्हणून पुढे जातो। समोरचा कोण उमेदवार आहे मी कधी गेल्या 2 निवडणुकीमध्ये मी तो उमेदवार पाहिला नाही आणि मी त्याचं नाव घेऊन मी प्रचार करणं त्यांचा बरोबर नाही। शेवट मी कामाच्या रूपानं मी जे काम केलं आहे, मी जनतेसाठी जे 10 वर्षामध्ये योजना आणल्या ते काम घेऊन जातो आहे आणि कुठल्याही प्रकारचं काम नसल्या कारणानं समोरच्या व्यक्तीविषयी परिचित समोरची व्यक्ती ही मतदाराला नाही अशा प्रकारचं वक्तव्य मी केलं होतं। आपण त्याचबरोबर संयोग पाटील म्हणून एक अपक्ष उमेदवाराने अर्ज भरलेला आहे। अर्थात तो म्हणजे फॉर्म भरतानाच काही तुमचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत दिसले होते। एवढंच काय तर त्यांच्या एका कार्यकर्त्यावर तुमचा फोटो देखील होता। तर थेट जे तुमचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचे संयोग वगैरे त्यांचा आरोप होतोय की हे म्हणजे श्रीरंग बारणे हे रडीचा डाव खेळत आहेत, अशा पद्धतीने जाणून बुजून केलं जात आहे आणि त्यांनी हार पहिलेच स्वीकारलेली। अर्थात तुम्ही घाबरलाय असं त्यांचं म्हणणं आहे। मग मी तुम्हाला सांगतो, ज्याला पराभव दिसतात ते अशी कारणं शोधतात। या देशामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे। मी गेले जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणामध्ये, माझी 3री टर्म लोकसभेची, या अगोदर 20 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केले। अनेक कार्यकर्ते माझ्याशी जोडले गेलेले आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत आणि म्हणून एखाद्या उत्साहाच्या भरामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांनी काही कृत्य केलं आणि म्हणून ते उमेदवाराच्या माथी मारणं हे चुकीचं आहे। शेवट तो कार्यकर्ता असतो, त्याच्या नासमजेने त्या कार्यकर्त्यांनी ते कृत्य केलं देखील असेल, परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, एवढं घाबरून जाण्याचं काही कारण नाही। समोरच्या उमेदवाराला तुम्ही किती ताकदीचं समजता? मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीचे घटक पक्ष म्हणजे मनसे असतील, आरपी असतील, रासप असतील, यांची खूप मोठी ताकद आहे खरं सांगतो या मतदारसंघामध्ये आणि केलेलं काम आहे। गेले 10 वर्ष मी स्वतः केलेलं काम आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं काम आणि आम्ही कामाच्या माध्यमातून जातो आहे आणि म्हणून कोण समोर आहे किंवा उमेदवार कोण आहे, त्यांची काय ताकद आहे हे मतदार ठरवतील। मी सांगण्यापेक्षा येत्या 13 मेला मतदान आहे, मतदानातून त्यांची ताकद त्यांना समजेल। मी सांगतो या मतदारसंघामधून माझा विजय निश्चितपणे। आपण शेवटचा प्रश्न विचारतो, जर आपण बघायला गेलं तर हा मतदारसंघ गेले अनेक वर्ष उद्धव ठाकरेंकडे होता। अर्थात तुम्ही तेव्हा त्यांच्यासोबत होता, आता एकनाथ शिंदेसोबत आहात, मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी देखील त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे मशाल चिन्ह घेऊन। का वाटतं? कारण सोपी लढत असेल असं वाटत नाही आता तरी। मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा मतदारसंघ आहे। 2014-2019ला मी महायुतीच्या माध्यमातून लढलेलो आहे आणि महायुतीच्या माध्यमातून 3ऱ्यांदा या निवडणुकीला सामोरं जातो आहे। ज्यावेळेस निकाल येईन 4 जूनला, त्यावेळेस लाखोच्या फरकाने मी माझा विजय तुम्हाला दिसेल। तो कामातून, लोकसंपर्कातून। समोरचा उमेदवार मी कधीही पाहिला नाही। 2019ला अशाच प्रकारे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जात होतं, त्यावेळेस मी ठामपणे सांगत होतो
की माझा विजय लाखोच्या फरकाने, आज देखील सांगतो लाखोच्या फरकाने माझा विजय होईल. मी कामाच्या रूपानं बोलतोय. मला व्यक्तिगत मी कधी कुणावरती टीका करत नाही. अगदी जर आपण बघितलं तर श्रीरंगाप्पा बारणे विश्वास दर्शवतात की माझा विजय नक्की आहे आणि लाखोच्या फरकेने हा विजय या ठिकाणी होईल. विरोधकांकडून सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत, रडीचा डाव त्यांच्याकडून खेळला जातोय आणि आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारासाठी येतात, सभेसाठी येतात, त्यांच्यामुळं एक वेगळाच वातावरण मावळ मतदारसंघामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.